पाहणार आहोत पुण्याकडच्या बातम्या। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी आजही फेसाळली। इंद्रायणीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी प्रदूषित झाली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सपशेल कानाडोळा, सरकारचं दुर्लक्ष। पुणे जिल्ह्यामध्ये कुणबीच्या 2.5 लाख नोंदी, खेड आणि जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांकरता भरती सुरू। 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार। पुण्यामध्ये ओला उबरचा प्रवास महागला। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन। जिल्ह्यामधील 13 तालुक्यांमध्ये 233 ठिकाणी धान्य दुकान परवाना मंजूर करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेव वाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची पदं रिक्त। शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी। पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा पेरणी क्षेत्रामध्ये घट झाली। पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे पेरणीमध्ये घट। पुणे शहरातील 535 बेवारस वाहनं जप्त करण्यात आली। महापालिका प्रशासनाकडून 506 वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू। पुण्याच्या खेड तालुक्यातील 27 गावांमध्ये साखळी उपोषण। 20 तारखेपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीलाही पाठिंबा।